हाय हॅलो नमस्कार. मी भाग्यश्री तुमचे स्वागत करते आपल्या भाग्यश्री लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की सध्याचा घरातला विषय काय आहे. तर काही जणांनी गेससुद्धा केला असेल की काय आहे असं. तर आता काय होतं आहे माहिती आहे का, आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा जवळ येत आहेत. त्याच्यामुळे मग विषय आपला कोणता आहे, 10वी 12वीच्या परीक्षा. 10वी 12वी परीक्षा याबाबत आपल्याला काय करायची आहे, चर्चा करायची आहे. तर बऱ्याच पालकांचा अभ्यासाबद्दलच्या मुलांबद्दलच्या तक्रारी काय असतात. तर आता समजा प्रत्येक जे कोणी तुम्हाला एकमेकांना तुम्ही भेटत असणार किंवा एकमेकांच्या घरी जात असणार किंवा बोलत असणार, तर तेव्हा काय होतं की माझा मुलगा अभ्यासच करत नाही, माझी मुलगी अभ्यास करत नाही, त्यांची बैठकच चांगली नाही, या विषयावर बरीच चर्चा होते. तर मग चर्चा करून काय उपयोग होणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आपला काय रोल आहे, तर हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे मग आपला म्हणजे कोणाचा, पालकांचा रोल कोणता असायला पाहिजे, तर सुपरवायझर. पालकांचा रोल कोणता असला पाहिजे, सुपरवायझरचा. तर आता तुम्हाला कळालंच असेल की आपल्याला काय करायचं आहे. मग तुम्ही म्हणणार की आता आपल्याला मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे. तर नाही हो, आपल्याला एवढा वेळ कुठं आहे. वेळ म्हणजे आपल्याला काय कुणाकडेच वेळ नाही आहे तेवढा मुलांचा अभ्यास घ्यायला. पण आपण काय करू शकतो, दिवसातला 1 तास मुलांसाठी तर नक्कीच देऊ शकतो, हो की नाही. त्याच्याशिवाय आपल्याला कळणार कसं काय की आपला मुलगा किती पाण्यात आहे आणि किती नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला बघायचं आहे की आपला मुलगा सेल्फ स्टडी करतो आहे का. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी एक दिशा गायडन्स देऊ शकतो, जे की आपल्याला तर माहिती आहे, आपल्याला आपल्या वेळेस कोणीच गायडन्स दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आपण मुलांसाठी, आपल्या स्वतःच्या मुलांसाठी गायडन्स, दिशा हे ठरवू शकतो, हे देऊ शकतो. त्याच्यामुळे आपण दिवसातला 1 तास तर देऊ शकतो ना. तर आता राहिले किती, 2.5 महिने राहिलेले आहेत. त्याच्यामुळे 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपला भरपूर रोल असणार आहे. मुलांना जास्त आपल्याजवळ ठेवणे, की आपण सतत म्हणजे त्यांच्या मागे मागे पण नाही आपल्याला करायचं की अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, असं नाही चालणार. तर आपल्याला फक्त आपला 1 तास त्यांच्यासाठी द्यायचा आहे. तर आपण काय करू शकतो की सेल्फ स्टडीमध्ये तो काय करतोय. सेल्फ स्टडी म्हणजे नुसतं शाळेत जाणं, म्हणजे काही पालकांना काय वाटतं, हो ठीक आहे अभ्यास करतोय म्हणजे तो शाळेत जातोय, क्लासला जातोय, घरी येऊन शाळेत दिलेला अभ्यास होमवर्क काय असेल ते करतोय, परत क्लासचा होमवर्क करतोय. तर ते नाही, तो सेल्फ स्टडी होत नाही. सेल्फ स्टडी म्हणजे काय, स्वतःने केलेला अभ्यास म्हणजे सेल्फ स्टडी. तो स्वतः काय करतोय हे याची पडताळणी करणे म्हणजे सेल्फ स्टडी. तर मग आपण काय करायचं, समजा आपण तर अभ्यास घेऊ शकत नाही, आपल्याला माहिती आहे आपल्याला तेवढं येणार पण नाही आहे. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो की त्याची रोज टेस्ट घेऊ शकतो. किंवा मग एक मॅथ, समजा उदाहरणार्थ मॅथ हा विषय, मॅथ विषय, तर मॅथ विषयाची काय करू शकतो आपण, 20 ते 25 क्वेश्चन डेली, 20 ते 25 क्वेश्चन डेली आपण काय करू शकतो, त्याला देऊ शकतो. आणि आपण त्याला सांगायचं, एक वही करायची आपली एक सेपरेट, त्या बाकीच्या वह्यांमध्ये लिहिलेलं याच्यात नाही, आपण एक सेपरेट नवीन वही करू शकतो. आणि त्याला सांगायचं की मॅथच्या पहिल्या युनिटपासून, आता तर त्याचा सिलेबस पूर्णच कवर झालेला असेल, कारण की आता नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत तरी बऱ्यापैकी सिलेबस कवर होऊन जातो. त्याच्यामुळे आपण पहिल्या युनिटपासून तर शेवटच्या याच्यापर्यंत आपण काय करू शकतो, जसं 5-5 घ्या तुम्ही आधी. एका प्रॅक्टिस सेटमधले 2 उदाहरणं घेऊ शकता, त्याच्यानंतर पुढच्या याच्यातले 2 उदाहरणं घेऊ शकता, परत त्याच्या याच्यातले पुढचे 2 उदाहरणं, तुम्हाला जे पडतील ते उदाहरणं तुम्ही काय करू शकता की त्याला सांगायचं की हे उदाहरणं मी तुला टिक करून दिलेली, ते उदाहरणं मला पूर्ण समजवून दाखव आणि मला एका कागदावर सोडून दाखव, आणि तू समजून मला सोडून दाखव. मग त्याच्याने काय होणार आहे, जर त्याने समजून जर आपल्याला सांगितलं तर त्याचंही आपण त्याने किती अभ्यास केलेला आहे हे पण आपल्याला कळेल, आणि आपला मुलगा पाण्यात किती आहे हे तर कळणारच आहे, आणि त्याची प्रॅक्टिस
किंवा त्याची रिव्हिजन किती झालेली हे पण कळणार आहे. म्हणजे आपलाही त्याच्यात फायदा आहे आणि त्याचाही फायदा आहे. त्याच्यामुळे आपण ते करू शकतो. तर असा 1 तास मग 20-25 उदाहरणं सोडवायला कितीतरी वेळ लागणार आहे असं त्याच्यात ते घेऊ शकतो. परत त्याचे थेरम घेऊ शकतो, म्हणजे प्रमेय घेऊ शकतो. प्रमेय काय करायचं माहिती आहे का, पूर्ण त्याला हे प्रमेय म्हणजे थेरम म्हणजे काही अशी पाठांतराची गोष्ट नाही. मुलं काय करता, मॅथसुद्धा रट्टा मारता. मॅथ हा सब्जेक्ट रट्टा मारण्याचा तर मुळीच नाही आहे. त्याच्यामुळे हे प्रमेय थेरम काय करायचं, त्याच्याकडनं पूर्ण सोडून घ्यायचे की तुम्हाला तोंडी सोडून दाखव. आणि हे पण जे उदाहरणं तुम्ही घेणार आहेत ना 20-25 ते पण तोंडी सोडायलाच. त्याच्यानंतर तो ॲनालिसिस करेल, आपण चेक करायचं की हे बरोबर आहे का, हे चूक आहे का. मग जे चुकले ते पुन्हा त्याला सोडवायला द्यायचे. आणि त्याच्यानंतर ॲनालिसिस झाले तर मग सगळंच आपल्याला बी कळणार आहे ना, मग पूर्ण त्याने सोडवलेले असं. आणि आपण काय करायचं, रोज जे सोडवलेले उदाहरणं आहेत ते बघायचे बरोबर आहेत का नाही, आणि त्याच्यावर रोजची आपली स्वतःची सही आणि तारीख टाकायची. आपण आता समजा आज तुम्ही घेतले, आज जे उदाहरणं दिले आजची तारीख टाका, आजची सही घ्या. परत उद्या जे करणार तुम्ही उद्या, म्हणजे असे रोज असं त्याच्यात मात्र एकही दिवस खाडा जायला नाही पाहिजे, पूर्ण रोज. त्याच्यामुळे गणित तर पूर्ण पक्क होणारच आहे एकदम. तर आता तुम्हाला समजलंच असेल की आपला म्हणजे पालकांचा रोल मग काय आहे, तर बरोबर आहे का नाही. आता ह्या पद्धतीने आता मुलगा तर सेल्फ स्टडीला रोजच लागणार आहे, म्हणजे त्याचा तो 1 तास होऊन जाईल. तसंच आपण सायन्स या विषयाला सुद्धा देऊ शकतो. सायन्स विषयाला आपण आता जो पाठांतराचा भाग आहे तो पाठांतर करणारच आहे. डेरिवेशन हे ते पाठांतर करणार आहे, पण त्याच्यातले न्यूमेरिकल ते आपल्याला घ्यावे लागणार आहे. तो पूर्णपणे सोडवतोय का नाही, त्याच्यातले रोज आपण ते पण 5-5 देऊ शकतो आणि ते पण व्यवस्थित सोडून घेऊ शकतो. आता तुम्हाला कळालंच असेल की मॅथ विषयाचा आपण अभ्यास कसा करू शकतो, म्हणजे त्याचं मॅथ पूर्णपणे परफेक्ट होऊन जाईल. मॅथचे काय, रोजचे प्रॅक्टिस सेटमधले 20 ते 25 उदाहरणं आणि थेरम रोज 1 घेतलं तरी चालेल. हे उदाहरण त्याच्यात 1 थेरम ॲड करायचं. आणि सायन्सचं काय करू शकतो आपण, सायन्सचे न्यूमेरिकल करू शकतो, मग सायन्स बाकीचं तर तो पाठांतर करू शकतो. पण सायन्स या विषयाचं सुद्धा डेली प्रॅक्टिस लिखाणाची तर पाहिजेलच. 20चं वर्ष हे खूप महत्त्वाचं आहे, कारण मुलं जेव्हा अभ्यास बेसिकपासून करतील, व्यवस्थित समजून घेतील, तरच त्यांना 11वी आणि 12वी ही व्यवस्थितच जाणार आहे, छान जाणार आहे. कारण की रट्टा मारून उपयोग होत नाही. रट्टा मारून चांगले मार्क्स मिळतीलही, पण नंतर 11वी 12वीला सांगते तुम्हाला खूप अवघड होऊन बसेल. कारण की आत्ता पालक हे आपण एवढ्या 2 ते 2.5 महिन्यात आपण त्यांचे पूर्णपणे शिक्षक होऊन जाऊया, आणि एक पाऊल जे आहे ना ते मुलांच्या प्रगतीकडे आपण टाकूया. ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना त्यावेळेस आपल्याला कोणीच विचारायला येत, जर अभ्यास करत असेल त्यांना कोणीच विचारायला येते तू का अभ्यास कसा करतोय, रात्री जागून करतोय का सकाळी उठून करतोय, हे मात्र कोणीच विचारणार नाही. पण ज्यावेळेस रिझल्ट लागेल ना त्यावेळेस मात्र सगळ्यांचे डोळे तुमच्या रिझल्टकडे किंवा तुमच्या मुलांच्या रिझल्टकडे असणार आहेत. कारण की मी हे माझ्या अनुभवावरून सांगते. कारण की ह्याच वर्षी माझ्या मुलीने 10वीची परीक्षा म्हणजे फेब्रुवारी 2025मध्ये तिने दिलेली. त्याच्यामुळे मला हा अनुभव आहे की तिने अभ्यास कसा केला, काय केला, आणि विदाऊट क्लास अभ्यास केलेला आहे. आम्ही तिला कोणताही क्लास लावलेला नव्हता. त्याच्यामुळे मी जे तिला गाईड केले, तिने कसा अभ्यास केला, हे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगते. तिला विदाऊट क्लास खूप छान मार्क्स पडलेले आहेत. त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला माझ्या मुलीला विदाऊट क्लास किती मार्क्स पडलेले आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ बरोबर. तुम्ही नक्की सांगा तुम्हाला अजून कशाबद्दल व्हिडिओ पाहिजे, तर मी नक्कीच बनवेल. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. बेस्ट ऑफ लक.